नमस्कार, मी स्वरूपा सौदागर. महाराष्ट्र माझा नेटवर्कच्या खाद्य संस्कृती ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत असा. मंडळी, मी माझ्या युट्यूब चॅनलवर शक्यतो कोकणातले पारंपरिक रेसिपी दाखवण्यात जास्त प्राधान्य देत आहे. तर मध्यंतरी एक मुंबईतले रहिवासी सुहासिनी पालव, जे मूळचे कोकणातलीच असा, त्या काकीन एक घावण्यांची रेसिपी माका तिकडनं बनवून पाठवलेली. आणि ही रेसिपी बघताना या युट्यूब चॅनलच्या एका सबस्क्रायबरने कॉमेंट सेक्शन मध्ये 7 कपी घावणे कसे करूचे ते दाखवा अशी एक रिक्वेस्ट टाकलेली होती. तर त्यांच्या म्हणण्यानुसार आजची रेसिपी असा 7 कपी घावणे कसे बनवचे. बनवूक अगदी साधे सोपे असत. चला पटकन बघूया. आता हे 7 कपी घावणे बनवण्यासाठी पाऊण भांडा मी साधे तांदूळ घेतले. तांदूळ स्वच्छ वेचून वगैरे घेतलंय. त्यानंतर तांदूळ स्वच्छ धुतलं आणि चांगला पाणी घालून पूर्ण रात्रभर ते तांदूळ भिजत ठेवलंय. सकाळी उठल्यानंतर जर भिजत ठेवलेलं पाणी असा ह्या सगळं पाणी पूर्ण निथळून काढला आणि चांगला पाणी घालून त्याचा वाटण केला. आता पाणी घालून वाटलेले हे तांदूळ एकदम बारीक वाटायचे, अजिबात भरभरीत वगैरे ठेवायचे नाही. आणि ह्या वाटलाला सगळा एका पातेल्यात काढायचा. पातेल्यात काढल्यानंतर त्यात पाणी घालायचा, चवीपुरता मीठ घालायचा. आता घावणे काढताना पीठ ह्या पातळ लागता, तर म्हणजे अशी फ्लोईंग कन्सिस्टन्सी रवात एवढा त्या ह्या वाटणात, तांदळाच्या वाटणात पाणी घालायचा आणि पीठ तयार करायचा. आता ह्या 7 कपी घावण्यात गुळ चुनाचा वापर केला जाता. 7 त्याचे थर लावले जातात आणि प्रत्येक थरात गुळचून घातलं जातं. तर ह्या गुळचून करण्यासाठी अर्धी जी नारळाची वाटी असा, ही नारळाची वाटी खवून घेतली. जे आपण आमटीसाठी वगैरे वाटी घेतो अशी मोठी वाटी, पूर्ण वाटी भरून ह्या खोबरा पडला. आणि ह्याच्यासाठी गुळाचं प्रमाण ह्या अर्धी वाटी, म्हणजे 1 वाटी खोबऱ्यासाठी अर्धी वाटी गुळ वापरला. आता ह्या गुळ तुमका गोड कितपत आवडतात त्या प्रमाणात कमी जास्त करू शकतात. तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडासा जास्त गुळ घेतलात तरी पण चालता. सुंदर वास येण्यासाठी 4 वेलचीची बोंडा घेतली, ती कुटून घेतली. घावण्याचं पीठ आपण तयार करून ठेवलेला असा. आता गुळचून तयार करूया. गुळ किसून घेतला असा विळीवर. आता एक पॅन ठेवायचा आणि त्या पॅन मध्ये सगळ्यात आधी खोबरा व्यवस्थित भाजून घ्यायचा. खोबरा व्यवस्थित अशासाठी भाजायचा की खोबऱ्यात जो पाण्याचा अंश असता त्या मॉइश्चर सगळा निघून जाऊ द्या. थोडासा साजूक तुपाचा वापर करायचो. साजूक तूप तुमच्याकडे जर घरातला नसात तर बाहेरनं आणलेलं तूप तुम्ही चमचभर घातलात तरी चालता. तूप घालून खोबरा जरा व्यवस्थित भाजून घेतला, त्यातला पाणी कमी झाला असं लक्षात आला की त्यात किसून ठेवलेलं गुळ घालायचो आणि त्या परतत रवायचा. आता गुळाक जेव्हा खालनं म्हणजे उष्णता मिळतात तेव्हा त्या गुळ मेल्ट होता आणि मेल्ट झाल्यानंतर परत ह्या खोबरा थोडा पातळ होता. तर आता ह्या खोबरा व्यवस्थित परतत रवायचा, हात सोडायचो नाही. कारण गुळ घातल्यानंतर जर तुम्ही हात सोडलात तर त्या खोबरा खालून करपतला. व्यवस्थित ह्या खोबरा आणि गुळ परतत रवायचा. आता त्या कितपर्यंत शिजवायचा, तर ह्या गुळ जेव्हा मेल्ट होता आणि जर आजूबाजू थोडासा असा ओलसर दिसता, तर ओलसरपणा अगदी पूर्ण आटून जायसर तर करायचं नाही. कारण तसं जर तुम्ही केलात आणि त्या खोबरा थंड झाला तर त्याच्यानंतर तो घट्ट होता आणि गुठळे पडतात. काकीन थोडासा ह्या शिजवताना जरा 1 ते 2 मिनिटं तिच्याकडनं जास्त शिजल्यामुळे त्या खोबरा घट्ट झाला. पण अर्थात घावण्यावर घातल्यानंतर जेव्हा ते का परत उष्णता मिळतली तेव्हा त्या मऊसूद होता. पण आपण शिजवतानाच थोडासा ओलसरपणा ते का अंगचो गुळाचो असतानाच गॅस बंद करायचो. नंतर ह्याच्यात वेलची पावडर टाकायची आणि आता घावणे तयार करून घ्यायचे. तर घावणे तयार करताना भिडाचा जो तवो असा ह्यो गॅसवर ठेवायचो. तवो व्यवस्थित तापलो की ते का जे ब्रश मिळतात किंवा नारळाची जी सोंडी असतात त्यांनी तेल व्यवस्थित लावून घ्यायचं, ग्रीस करून घ्यायचा. तुमका जर असं वाटलं की तव्यात प्रचंड उष्णता म्हणजे हवी त्याच्यापेक्षा जास्त जर उष्णता लागली तर थोडंसं पाण्याचं शिपको मारायचो आणि ती उष्णता बॅलन्स करायची आणि त्या सगळा व्यवस्थित कागदान किंवा टिश्यू पेपरने व्यवस्थित पुसून घ्यायचा. आता त्याच्यावर व्यवस्थित ते का हीट मिळाली त्या तव्यात, भिडाच्या तव्यात, शक्यतो भिडाचा तवो वापरा, टेस्ट पण चांगली येते आणि घावणे व्यवस्थित निघतात. तवो व्यवस्थित तापलो की त्याच्यावर आता जर घावण्याचं पीठ तयार करून ठेवलं, ह्या पीठ ओतायचा. ह्या पीठ ओतताना
अगदी कडेन ओतायचा, मधल्या भागात घालायचा नाही, कारण मधल्या भागात ही उष्णता जास्त लागलेली असल्यामुळे ते पटकन करपण्याची शक्यता असते. तर साईडने हा पीठ ओतायचा आणि नंतर मधल्या भागात ओतायचा. असा ह्या पीठ तुम्ही ओतलात की घावणं हे 10-15 सेकंदासाठी झाकून ठेवायचो. आता झाकण काढलात आणि तुमका कळला की घावणं व्यवस्थित शिजलेलो असा की त्याच्यातल्या म्हणजे घावण्याचा जो एक भाग असा त्या भागात जर मग अशी गुळचून करून ठेवलात तर घालायचा. आता तुम्ही या व्हिडिओत बघू शकता हे गुळचून थोडासा घट्ट झाला, कारण गुळ किंवा साखरेचा जो पाक असतो या प्रमाणापेक्षा जास्त शिजलो तर ते घट्ट होतं. तर मी सांगितल्याप्रमाणे थोडासा ओलसर असतानाच गुळचुनाचा गॅस बंद करायचो. तर ह्या गुळचून तुम्ही घावण्यावर घातलात की घावण्याची दुसरी बाजू जी असेल ही त्याच्यावर पलटून टाकायची. आता घावण्याची दुसरी बाजू त्या गुळचुनावर पलटून टाकल्यानंतर जो अर्धो रिकामी रवलेला भाग असा त्यात घावण्याचं पीठ परत ओतायचा. आता ह्या पीठ ओतल्यानंतर काय करायचा की गॅसची जी फ्लेम असता आणि जो तवो गुळचून घातलेलो जो भाग असा घावण्याचो ह्यो थोडोसो आगीच्या ज्वाळेपासून थोडंसं बाहेर सरकवायचो आणि जा आता नवीन घातलेला पीठ असत ते का ज्वाळा लागतील अशा अंदाजान तो तवो गॅसवर ठेवायचो आणि ह्यो भाग व्यवस्थित आता परत शिजवून घ्यायचो. म्हणजे ह्यो घावणं परत अर्ध्या भागातलं घावणं तयार करून घ्यायचो. आता ह्याचा नवीन घातलेला पीठ असा अर्ध्या भागात ता व्यवस्थित शिजला की त्या भागावरती गुळचून घालायचा आणि मगासचा जो पहिलो परतलेलो भाग असा तो ह्या भागावर परतून टाकायचो. आता परतून टाकल्यानंतर परत जो अर्धो भाग रिकामी असा तिकडे परत नवीन घावण्याचा पीठ ओतायचा आणि अशा पद्धतीने ही प्रोसिजर तुम्ही 7 वेळा करायची. हे का 7 कपी घावणे अशासाठीच म्हणतात की हे 7 वेळा अर्ध्या रवलेल्या भागात जर घावण्याचं पीठ ओतलं जातं आणि 7 हे थर लावले जातात, त्याच्यामुळे हे का 7 कपी घावणे असं म्हणतात. तर हे असा 7 वेळा करायचा उलटून पालटून आणि त्या व्यवस्थित सगळे थर एकावर एक असे लागले की तुमचे 7 कपी घावणे तयार झालेले असत. तर अशा पद्धतीने हे 7 कपी घावणे तुम्ही पण करून बघा, खा आणि माका कमेंट सेक्शन मध्ये सांगा की कसे झाले.